ही अनुसया काय असेल, एवढी इतकी ताकद काय असेल. 100 वर्ष दुष्काळ पडला. 100 वर्ष दुष्काळ पडला असताना 50 वर्ष पतिदेव डोळे झाकून होते. सगळं विश्व पाण्यामध्ये कुठंच पाणी तिळभर कुंजभर पाणी प्यायला भेटलं नव्हतं, म्हणून सगळे सोडून गेले होते. अत्रि ऋषींच्या आश्रममध्ये पाणीच नाही, कुठंच नाही. एक दिवस डोळे उघडले. अनुसया, पाणी पाहिजे. कोण म्हणतंय? अत्रि ऋषी. पाण्याचा थेंब नाही, पण अनुसयाचा एक नेम होता. पतीची सेवा आणि भगवान भोलेनाथ बाबांची पिंड करायची आणि तिची पूजा करायची. दिवसभर पतिदेवाजवळ थांबायची, सकाळ संध्याकाळ पिंड करायची, पूजा करायची. त्याने भगवान शंकर आणि गंगा प्रसन्न झाले की काय पतीची सेवा या भूतालावर, एवढी सेवा करणारी आहे. म्हणून ती कमंडलू घेऊन निघाली आणि ती गंगा जी हरिद्वार वरून येते, जी गंगा केदारनाथ बद्रीनाथ वरून खळखळ खळखळ करीत येते, ती गंगा चित्रकूटात हजर झाली आणि अनुसयाला नमस्कार केला. अनुसया, कुठं चाललीस? पाणी आणायला चालली. अगं मीच गंगा आहे, घे पाणी. ज्या पतिव्रतेमुळे तिला गंगेकडे जावं लागत नाही, ती गंगा ती पतिव्रतेच्या सेवेने आपल्या जवळ आणण्याची ताकद अनुसयामध्ये. हे लक्षात घ्या जरा, किती मोठी शक्ती असेल. आणलं परत, एक कमंडलू भरलं आणि तिने सांगितलं मी येईपर्यंत थांबा. पतिदेवाने पाणी पिलं. सांगितलं एवढं गोड कसं पाणी आहे, गंगेसारखं आहे म्हणे. गंगाच आली, चला. तिथं आल्यानंतर गंगेला नमस्कार केला, दोघांनी स्नान झालं आणि तेवढ्यात भगवान भोलेबाबा प्रगट झाले. म्हणे ए अनुसया, तुझ्या पतीच्या आणि तू दररोज पिंडीने केलेल्या त्या सेवेनं मी दोघंही आम्ही प्रसन्न आहे. त्यांनी सांगितलं तुम्ही दोघंही इथं राहा. गंगाने सांगितलं नाही मला जावं लागेल. नाही, तुला इथंच राहावं लागेल. म्हणून गंगाही तिथं राहिली आणि भगवान शंकरही तिथं राहिले. चित्रकूटात कोण कोण गेलं, तिथं अलकनंदा नावाने तिथं गंगा आजही वाहते. ती केवळ जर असेल तर अनुसयाची सेवा आहे, पतिव्रतेचा भाव आहे. आणि तिने त्या ठिकाणी गंगा प्रगट केली आणि भगवान शंकर प्रगट केले. नवे नवे 3 देव तिच्या कुशीमध्ये आले. ते आशीर्वादाचं फळ म्हणजेच भगवान दत्तात्रय आहे. अशा या त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हजाना त्रैलोक्य अवतार त्रैलोक्य राधा नीती नीती शब्द लये अनुमाना अखंड समाधी